एक मोठं नाव आहे बाबा दामुष्टे सोळजाई संघाचा. ऑलियन रायनो संघ नाणेफेक जिंकून ग्राउंड घेताना दिसतोय. साखळी फेरीतील हा शेवट. चपळता आहे, आपल्या संघासाठी गुण घेण्याची क्षमता आहे. 7च्या डिफेन्स समोर ऑलियन रायनोस संघाच्या. आता मात्र या ठिकाणी काय घडतंय पंचांचा इशारा पाहायचा आहे. सुपर रेड या ठिकाणी होताना दिसते. मी मगाच तुम्हाला म्हटलं होतं की काही क्षणापूर्वी या खेळाडूकडे चपळता आहे आणि या ठिकाणी मात्र पहिल्याच रेड मध्ये सुपर रेड 3 गुणांची कमाई करून आपल्या संघाला चांगलं खातं खोलून देतोय, चांगली सुरुवात करून देतोय आपल्या संघाची. मी मगाच म्हटलं होतं की या स्पर्धेतील सलग 2 सामने जिंकलेला हा संघ आहे स्वामी समर्थ फायटर्स. परंतु ते तितक्याच ताकदीचा संघ देखील आहे ऑलियन रायनोस. पहिला सामना बरोबरीत सुटला होता, त्यानंतर मात्र या संघाने कमबॅक केलं होतं. पुन्हा एकदा 6 नंबरचा रायडर्स. काल या खेळाडूने एक चांगली कमाल केली होती, चांगले गुण आपल्या संघासाठी मिळवले होते. 4चा डिफेन्स आहे, 2-2 असं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा एका सावध सुरुवात नंतर मात्र आपल्या ग्राउंड मध्ये परततोय. पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर वारंवार चढाया करताना दिसतोय आपल्या संघासाठी. 7चा डिफेन्स आहे स्वामी समर्थ फायटर्स संघाचा. आता मात्र नक्कीच आक्रमक चढाई करावी लागेल आपल्या संघाला कमबॅक करायचं असेल तर. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना. यानंतर उपांत्य फेरीचे सामने सुरू होतील. 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर स्वतः संघ नायक संघाचा स्वामी समर्थ फायटर्स संघाचा. 4चा डिफेन्स आहे. तर मात्र पायाने गुण मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. बॅक किक थोडक्यात म्हणता आली या रेडमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा डू और डाय 8 नंबर जर्सी परिधान केलेला ऑलियन रायनोस संघाचा हा खेळाडू. त्याला या रेडमध्ये गुण नक्कीच मिळवावा लागेल, बोनस त्याच्यासाठी ऑन असेल. मात्र हाताने गुण मारण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र चांगलं सांघिक पकडीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. रेडर बाद होतोय. टीमच्या डिफेन्स समोर 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर आहे स्वामी समर्थ रायडर संघाचा. मी मगाच म्हटलं होतं की या रेडर क्षमता आहे, त्याने कालच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला
चांगले गुण मिळवून दिले होते. या ठिकाणी मात्र एक डिफेंडर सेल्फ आउट होतोय. एक गुण मात्र या ठिकाणी स्वामी समर्थ फायटर्स संघाला मिळेल. पंच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतायत. 10 नंबरचा रेडर वॉलियंट रायनोस संघाचा. संघ अडचणीत असताना त्याला चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. आपल्या संघाला जर कमबॅक करायचं असेल तर 7चा डिफेन्स आहे त्याच्यासमोर. स्वामी समर्थ फायटर्स संघाचा चांगला डिफेन्स, चांगलं टॅकल तर त्यांच्याकडे आहे. त्यामुळे नक्कीच त्या टॅकल समोर आपला खेळ त्याला उंचवावा लागेल. पुन्हा एकदा सुरक्षित आपल्या मैदानामध्ये परत. आता मात्र स्वतः संघनायक 200 डिफेन्स समोर सुपर टॅकल होणार का पाहायचे आहे. तसाच प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. आता मात्र या ठिकाणी ऑल आउट होताना दिसतोय वॉलियंट रायनोस संघ. पहिला ऑल आउट देताना दिसतोय या ठिकाणी स्वामी समर्थ फायटर्स. मी मगाच म्हटलं होतं की या संघाने स्वामी समर्थ फायटर्स संघाचा विचार केला तर सलग 2 सामने या संघाने जिंकले आहेत. वॉलियंट रायनोस संघाकडून 10 नंबरचा परिधान खेळलेला खेळाडू आता मात्र आक्रमक नक्कीच होतोय. हाताने गडी मारून एक गुण मात्र साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. कोण शेवट गोड करणार पाहायचं आहे. सलग 2 सामने जिंकून आपलं आव्हान या स्पर्धेतील टिकून ठेवलं आहे स्वामी समर्थ फायटर्स संघाने. परंतु वॉलियंट रायनोस संघाचा विचार केला तर पहिला सामना बरोबरच सुटला होता. तदनंतर मात्र चांगलं कमबॅक करून सामना जिंकला होता या संघाने. त्यापर्यंतचा गुणफलकाचा विचार केला तर स्वामी समर्थ फायटर्स 9 गुण, वॉलियंट रायनोस 2 गुण, 7 गुणांची आघाडी आहे. पुन्हा एकदा 10 नंबरचा रायडर स्वतः संघाचा संघनायक आहे. बोनस घेण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आक्रमक चढाई नक्की त्याच्याकडून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुरक्षित आपल्या ग्राउंडमध्ये पुन्हा एकदा 10 नंबरचा खेळाडू वारंवार चढाया करतोय आपल्या संघासाठी. मोठ्या अपेक्षा आहे त्याच्याकडून आपल्या संघाला. परंतु या ठिकाणी मात्र अपेक्षा भंग होताना दिसत आहेत. कारण त्याच्या समोर मोठा तगडा संघ आहे स्वामी समर्थ फायटर्स हा संघ. त्यापर्यंतचा गुणफल 6 नंबरचा हा रेडर. एक अनुभव त्याच्याकडे आहे. त्यामुळे नक्कीच त्या अनुभवाचा त्या आपल्या संघासाठी फायदा करताना दिसतोय. 7चा डिफेन्स आहे वॉलियंट रायनोस संघाचा. आता मात्र या ठिकाणी डॅश केलं जात आहे. रेडर बाद होतोय. बऱ्याच कालावधीनंतर मात्र या ठिकाणी गुण मिळताना दिसतोय वॉलियंट रायनोस संघाला. पाचच्या डिफेन्स दोन्ही संघाला या ठिकाणी पंच 1-1 गुण देत आहेत. पहिल्या वेळी
ज्या खेळाडूने मागची सुपर रेड केली होती चपळ असा खेळाडू आहे 5 नंबर जर्सी परिधान केलेला स्वामी समर्थ फायटर संघाचा पुन्हा एकदा 10 नंबर जर्सी परिधान केलेला रेडर काय चमत्कार करणार का पाहायचा आहे आपल्या संघासाठी कारण मित्रांनो चमत्काराला नमस्कार दुनिया करत असते झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए आता मात्र या ठिकाणी चांगली पकडीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते मी मगाच तुम्हाला म्हटलं होतं की या संघाकडे डिफेन्स चांगला आहे पुन्हा एकदा ऑल आउट होणार का वॉलियंट रायनो संघ की ऑल आउट वाचवणार का स्वतः संघ नायक रेडवर आहे या ठिकाणी पायानं गडी मारण्याचा त्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा वॉलियन रायनो संघाकडून 4 नंबरचा हा रेडर 60च्या डिफेन्स समोर स्वामी समर्थ फायटर्स संघाच्या एक मजबूत असं क्षेत्ररक्षण त्यांचं पाहायला मिळतं या सामन्यामध्ये या लीगचा विचार केला तर एक मजबूत संघ म्हणून या संघाकडे पाहिले जात आहे स्वामी समर्थ फायटर संघाकडे शेवटचा सामना आहे साखळी लीग मधील शेवटचा सामना या ठिकाणी टाइम आउट घेतला जात आहे दहा नंबर या ठिकाणी मैदानामध्ये काय घडतंय चांगल्या
हॅलो. दरम्यान पुन्हा एकदा पंच सामन्याला सुरुवात करतायत. 7-6च्या डिफेन्स समोर आहे. 4 नंबरचा रायडर ऑलियंट रायनोज संघाचा हाताने गडी मारण्याचा प्रयत्न आहे. दुसऱ्या सत्रात मात्र चांगला खेळ करावा लागेल. नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये खेळ बहरत असतो, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी कमबॅक करावा लागेल ओलियंट रायनोज संघाला. अजूनही मला वाटतं भाऊची रेड होणं बाकी आहे, त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत संघाला. दरम्यान चपळ रेड काय असते याच्याकडून पाहायला मिळतं. 5 नंबर जर्सी परिधान खेळलेला हा रेडर आहे. पहिल्या रेडमध्ये त्याने सुपर रेड केली होती. त्यानंतरच्या मात्र एका रेडमध्ये त्याने 2 गुण आपल्या संघासाठी मिळवले होते. स्वामी समर्थ रायडर्स संघासाठी 17 नंबर जर्सी परिधान खेळाडू 6चा डिफेन्स समोर स्वामी समर्थ रायडर्स संघाच्या. या संघाचा विचार केला तर पहिले 2 सामने जिंकून स्पर्धेतील आव्हान या संघाने आपलं टिकून ठेवलं आहे. नक्कीच एक तुल्यबल्य मजबूत असा संघ आहे हा. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला स्वामी समर्थ रायडर्सचा हा अनुभवी खेळाडू. 4चा डिफेन्स आहे. कोण मॅच विनर ठरणार, कोण गेम चेंजर ठरणार पाहायचा आहे. या सामन्यात आपलं आव्हान टिकवायचं असेल तर आता मात्र अरविंद उर्फ बाहुड डू और डाय रेड साठी आहे. गुण कंपल्सरी घ्यावा लागेल या ठिकाणी भाऊला. आणि या ठिकाणी मात्र अनुभवाला साजेसा खेळ करताना दिसतोय या ठिकाणी भाऊ. मी मगाच म्हटलं होतं की याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत संघासाठी. पुन्हा एकदा 5 काय रेड पाहायला मिळते याच्या कडून. सातचा 6चा डिफेन्स आहे. आता मात्र पुन्हा एकदा निराश मनाने परतावे लागेल 4 नंबरच्या रेडरला. आता मात्र स्वतः संघनायक 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू व्यावसायिक कबड्डी देखील चांगल्या प्रकारे खेळतो. मोठी लीड आहे आपल्या संघाकडे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करून खेळ करताना दिसत नाही या ठिकाणी स्वतः संघनायक. या ठिकाणी भरभक्कम अशी 7 गुणांची लीड या ठिकाणी स्वामी समर्थ रायडर्स 14, ऑलियंट रायनोस 7, म्हणजे भरभक्कम अशी 7 गुणांची आघाडी. पुन्हा एकदा 2 नंबरचा रायडर, त्याला माहिती आहे की पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स समोर 10 नंबरचा रायडर स्वतः संघनायक आहे संघाचा, स्वामी समर्थ रायडर्स संघाचा. सुरेख पदार्थ त्याच्याकडून पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू, उद्योन्मुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. व्यावसायिक कबड्डी देखील चांगल्या प्रकारचा हा खेळाडू खेळतो. काय मी मगाच म्हटलं होतं, पायानं गडी मारण्याचा प्रयत्न होता, कोणावर अटॅक केला जातोय. अरविंद उर्फ भाऊ डू ऑर डाय. मगाच ज्याप्रमाणे या ठिकाणी देखील कमबॅक करावं लागेल या ठिकाणी भाऊ याला, ज्याप्रमाणे मागच्या डू ऑर डाय मध्ये त्याने, आता मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी सजवलं गेलं होतं. या ठिकाणी रेडर बाद होतोय, टाइम आउट घेतलं जात आहे ऑलियंट रायनोज संघाकडून. आठ गुणांची भरभक्कम अशी आघाडी आहे
स्वामी समर्थ रायडर्स संघाकडे. पुन्हा एकदा डू आवर डाय साठी एक चपळ खेळाडू म्हणून ज्याच्याकडे एक यंग प्लेयर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे स्वामी समर्थ रायडर्स संघाचा हा खेळाडू आहे. आता मात्र या ठिकाणी चांगल्या पकडीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. सुपर टॅकल होताना झालं, सुपर टॅकल होऊन परतावं लागलं त्याला. त्या मात्र कम बॅक करताना दिसत आहे व्हॉलियंट रायनोस संघ. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. कोण शेवट गोड करणार पाहायचं आहे या स्पर्धेतील. शेवटची 5 मिनिटं पंच अनाऊन्स करतात. या 5 मिनिटा दरम्यान स्वामी समर्थ रायडर्स 15, व्हॉलियंट रायनोस 9. शेवटच्या 5 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. 4च्या डिफेन्स समोर या ठिकाणी टाइमपास युक्त अशी रेड पाहायला मिळाली स्वतः संघ नायकाकडून. या ठिकाणी व्हॉलियंट रायनोस संघाचा विचार केला तर पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स समोर 6 नंबरचा हा रायडर. शेवटची 4 मिनिटं असं पंच अनाऊन्स करतायत. या 4 मिनिटांच्या दरम्यान गुणफलक पुन्हा एकदा मी अनाऊन्स करतोय. व्हॉलियंट रायनोस 9, स्वामी समर्थ 15. 6 गुणांची आघाडी आहे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये कोण गेम चेंजर ठरणार पाहायचं आहे. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. या ठिकाणी मात्र 2 गुणांची कमाई करून परतोय व्हॉलियंट रायनोस संघाचा 17 नंबरचा खेळाडू. आता मात्र कमबॅक होतं या सामन्यामध्ये. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार. रोमहर्षक प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा सामना पाहायला मिळणार. प्रेक्षक अजूनही शांत आहेत. आता मात्र या ठिकाणी डॅश केलं जात आहे. चांगलं कमबॅक करताना दिसतो या ठिकाणी व्हॉलियंट रायनोस संघ. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. कोण जिंकणार कोण हरणार या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सामना कुठे होता कुठे नेऊन ठेवला गेला सामना. या ठिकाणी व्हॉलियंट रायनोस संघाने 1 मिनिटापूर्वी विचार केला तर मात्र 6 गुणांची भरभक्कम अशी आघाडी होती. त्यानंतर मात्र कमबॅक करून या ठिकाणी आघाडी तोडताना दिसतोय व्हॉलियंट रायनोस संघ. निलेश शिंदेची अशा प्रकारच्या टॅकलसाठी आठवण केली जाते मित्रांनो. तीन गुणांची आघाडी आहे. सुपर टॅकल होणार का की सुपर रेड होणार पाहायचे आहे. या ठिकाणी मात्र शेवटचा रेडर स्वतः संघनायक. शेवटची 2 मिनिटं आहेत. कोण शेवट गोड करणार आहे या स्पर्धेतील पाहायचं आहे. याची डोळा याची देही पाहिन मी माझ्या मुक्तीचा सोहळा. यासाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा. कोण या स्पर्धेतील शेवट गोड करणार. या ठिकाणी मात्र चांगलं प्रात्यक्षिक पाहायला मिळत आहे. ऑल आउट यात होताना दिसतोय या ठिकाणी स्वामी समर्थ रायडर संघ. टाइम आउट घेतला जातो या ठिकाणी. दुपारच्या 17-17 या ठिकाणी सामना बरोबर होताना दिसतोय. व्हॉलियंट रायनोस संघाने काय खेळ केला. शेवटच्या काही मिनिटांचा खेळ आहे. कोण जिंकणार कोण हरणार थोड्याच वेळात आपल्याला समजणार आहे. परंतु मित्रांनो कबड्डीचा विजय होणार हे मात्र नक्की आहे.
ऑलियन रायनोस की स्वामी समर्थ रायडर्स. ऑलियन रायनोस संघाचा विचार केला तर एक सामना बरोबरीत सुटल्यानंतर या संघाने दुसरा सामना जिंकला होता. त्यामुळे हा सामना त्या संघासाठी जिंकावाच लागेल आपल्या स्पर्धेतलं आव्हान टिकवायचं असेल तर. आता मात्र शेवटचं 1 मिनिट आहे. आता मात्र या ठिकाणी सुपर टॅक. काय फिल्डिंग सजावली गेली होती या खेळाडूसाठी, कारण त्यांना माहिती आहे की याच्याकडे चपळता आहे, याच्याकडे क्षमता आहे. पंच या ठिकाणी बोनस डिक्लेअर करतायत. रेडर नक्कीच बाद झाला होता, परंतु बोनस रूपामध्ये 1 गुण मात्र आपल्या संघासाठी मिळवून गेला. त्यामुळे पुन्हा एकदा सामना बरोबरीत आला आहे. शेवटच्या मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. कोण जिंकणार आहे काही सेकंदामध्ये या ठिकाणी आपल्याला समजेल. पुन्हा एकदा सामना बरोबरीत सुटणार का? ऑलियन रायनोस संघ पुन्हा एकदा सामना बरोबरीत सोडवणार का की शेवट गोड करणार पाहायचा आहे. या संघाचा विचार केला तर पहिला सामना बरोबरीत सुटला होता या संघाचा. परंतु स्वामी समर्थ रायडर संघाचा विचार केला तर 2 सलग सामने या संघाने जिंकले आहेत. शेवटचा मिनिट आणि या शेवटच्या मिनिटामध्ये कोण जिंकणार, कोण या स्पर्धेतील आपला शेवट गोड करणार. साखळी फेरीतील हा शेवटचा सामना आहे. कोण पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल. या ठिकाणी सबस्टिट्यूशनची मागणी करताना दिसतोय स्वामी समर्थ रायडर्स हा संघ. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. शेवटचा मिनिट आहे. कोण जिंकणार कोण हरणार हे काही क्षणात आपल्याला समजेल. स्वामी समर्थ रायडर्स की वॉलियंट रायनोस. त्यापर्यंत सामन्याचा विचार केला तर सामना बरोबरीत आहे. शेवटच्या मिनिटाचा खेळ आहे. थोडीशी टाइमपास युक्त या ठिकाणी चढाई त्याची पाहायला मिळते. कर्णधाराला माहिती आहे की मी सलग 2 सामने जिंकले असल्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करताना दिसत नाही. आणि पुन्हा एकदा सामना बरोबरीत सुटतोय. सलग 2 सामने बरोबरीत सुटताना दिसले ते ऑलियन रायनोस संघाचे.